नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण अख्ख्या काळ्या उडदाचं घुटं कसं करायचं हे बघणार आहोत। अतिशय चविष्ट होतं हे आणि खूप पौष्टिक रेसिपी आहे। काळे उडीद याच्यामध्ये भरपूर हेल्थ बेनिफिट्स आहेत, म्हणून आठवड्यातून एकदा तरी तुम्ही ते खायलाच हवेत आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे। आज आपण उडदाचं घुटं बघणार आहोत कसं करायचं ते। ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा, उडदाचं घुटं बनवण्यासाठी मी अख्खे काळे उडीद घेतलेले आहेत 1 वाटी भरून। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण थोडीशी हरभऱ्याची डाळ सुद्धा टाकणार आहोत। अगदी 2 ते 3 चमचे हरभऱ्याची डाळ आपण याच्यामध्ये टाकायची आहे, म्हणजे उडदाचं घुटं आहे ना ते अगदी मिळून येतं आणि त्याची चवही छान लागते। सर्वात आधी आपण हे रात्रभर भिजवून ठेवायचं आहे। आधी मी उडीद आणि डाळ हे स्वच्छ धुवून घेते, कारण दुकानांमध्ये भरपूर पावडर वगैरे लावलेली असते याला, म्हणून आपण कुठलंही कडधान्य भिजवायच्या आधी ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि भिजत ठेवायचं। उडीद आणि डाळ मी दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये पाणी टाकूया आणि रात्रभर मी हे असेच भिजत ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण याचं घुटं बनवणार आहोत। याच्यामध्ये पाणी टाकून झाल्यावर आपण झाकण ठेवूया। एक कापड मी याच्यावरती अंथरणार आहे, म्हणजे याला आतून घाम येणार नाही आणि त्याचा वास येणार नाही। कुठलंही कडधान्य भिजवताना त्याच्यावर ताट झाकायचं नाही, नाहीतर आतल्यात घाम येतो आणि त्या कडधान्यांना एक प्रकारचा वास लागतो, म्हणून कापड झाकायचं त्याच्यावरती। आता बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघतो आहोत काळे उडीदही छान भिजलेले आहेत आणि हरभऱ्याची डाळही चांगली भिजलेली आहे। आता आपण हे काळे उडीद आणि हरभऱ्याची डाळ कुकरला लावून घेऊया। आधीचं पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि काळे उडीद मी कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत। आता हरभऱ्याची डाळही आपण कुकरमध्ये टाकूया। आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला। काळे उडीद शिजायला भरपूर वेळ लागतो, म्हणून पाणी जास्त टाकायचं। जवळजवळ 1.5 ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। 1 चमचाभर तूप टाकते याच्यामध्ये, म्हणजे उडीद अगदी मऊ शिजतील। आता कुकरला झाकण लावलेलं आहे आणि कुकरच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत, गॅसची फ्लेम मीडियम ठेवून। कुकरच्या 4 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत। आता उडीद चांगले शिजले असतील आपण बघून घेऊया। आणि हे अख्खे उडीद आहे ना चांगले मऊ शिजवून घ्यायचे, म्हणजे ते पचायलाही हलके होतात, पोटाला त्रास होत नाही, म्हणून कच्चे ठेवायचे नाहीत आपल्याला उडीद। तुम्ही बघू शकता काळे उडीदही चांगले शिजलेले आहेत आणि त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ तर खूपच छान शिजलेली आहे। आता आपण उडदाचं घुटं करायला घेऊया। फोडणीसाठी मी इथे एक मोठ्या साईजचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे। एक मोठ्या साईजचा टोमॅटोही बारीक कट करून घेतलेला आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीरही आहे। आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर असं वाटण मी 2 चमचे घेतलेलं आहे। आता आपण फोडणी द्यायला घेऊया। यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। 3 चमचे तेल मी कढईमध्ये टाकून घेते। तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरी टाकूया, त्याचबरोबर जिरे सुद्धा टाकूया आणि थोडासा कढीपत्ताही मी टाकणार आहे याच्यामध्ये। ही फोडणी छान तडतडली की आपण हिरवी मिरची याच्यामध्ये टाकलेली आहे। आता मी कांदाही याच्यामध्ये टाकून घेते। कांदा आपण तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे, अगदीच खूप लाल करायचा नाहीये, बदामी कलर येईपर्यंत कांदा आपण परतून घेऊया। आता तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर हा थोडासा बदललेला आहे, अगदी खूप लालसर केलेला नाहीये, पण कांद्याचा कलर थोडासा बदललेला असताना आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। एक मोठ्या साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला होता, तो आता तेलामध्ये टाकलेला आहे। आता हा टोमॅटो आपण मऊ होईपर्यंत परतून घेऊया। टोमॅटो आता चांगला मऊ झालेला आहे, आपण अर्धा मिनिटभर चांगला परतून घेतलेला आहे। आता मी खोबरं, आलं आणि लसूण, कोथिंबीर याचं वाटण याच्यामध्ये टाकून घेते। 4 ते 5 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आलं, त्याचबरोबर अगदी थोडंसं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर असं हे वाटण मी पाणी न टाकता केलं होतं, ते याच्यामध्ये ऍड केलेलं आहे। आता हे वाटणही आपण चांगलं परतून घेऊया। वाटण चांगलं परतून झालेलं आहे। 1 मिनिटभर मी गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवून वाटण परतलेलं आहे। आता हळद टाकलेली आहे थोडीशी, अर्धा चमचा घरगुती लाल तिखट मसाला टाकला आणि 1 चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। आता हे सुद्धा मसाले आपण तेलामध्ये चांगले परतून घेऊया।
कोरडे मसाले हे लगेचच जळतात, म्हणून आपण थोडा वेळ परतायचे की नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. जास्त नाही, अर्धी वाटी पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आपण अख्खे उडीद शिजवले होते ना, तेच पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. या पाण्यामध्ये आपण हा मसाला चांगला शिजवून घेऊया. मसाला चांगला शिजलेला आहे, तेलही सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप सुंदर सुगंध येतो आहे मसाल्यांचा. मसाला चांगला परतून झाल्यानंतर आपण शिजवलेले उडीद आणि हरभऱ्याची डाळ याच्यामध्ये टाकून घेऊया. तुम्हाला आता याच्यामध्ये जेवढं पाणी टाकायचं असेल तेवढं पाणी तुम्ही टाकून घ्या. मी आता याच्यामध्ये जास्त पाणी नाही टाकणार. शिजवताना जेवढं पाणी वापरलं तेवढंच पाणी पुरेसं आहे. अगदी दाटसर असा रस्सा तयार झालेला आहे. आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते. मीठ आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता मी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे. मी अगदी दाटसर असं हे घुटं तयार केलेलं आहे. बऱ्याच वेळेला मी काय करते, पातळसर घुटं बनवते, रवीने ते हटते आणि ते प्यायला सुद्धा खूप छान लागतं आणि खूप पौष्टिक असतं उडदाचं घुटं. तुम्ही एकदा नक्की या पद्धतीनं करून बघा. आता हे मला चपाती बरोबर खायचं आहे, त्याच्यामुळे मी असं घट्टसर उडदाचं घुटं केलेलं आहे. पण तुम्हाला भाकरी बरोबर चुरून खायचं असेल तर तुम्ही हे पातळही करू शकता किंवा सूप म्हणून प्यायला सुद्धा हे पातळ घुटं आहे ना, खूप छान लागतं. आता जास्त वेळ नाही, 7 ते 8 मिनिटे हे घुटं मी उकळून घेतलेलं आहे. आता मी याच्यावरती लाल मिरचीचा तडका देणार आहे, म्हणजे याची चव आणखी भन्नाट होणार आहे. यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण सुकलेली लाल मिरची टाकूया थोडीशी. त्याचबरोबर लाल मिरचीची पावडरही मी टाकणार आहे अर्धा चमचा भरून. आणि हा तडका आपण उडदाच्या घुट्यावरती टाकून घेऊया. आणि अगदी मस्त चवीचं गरमागरम असं उडदाचं घुटं खाण्यासाठी तयार झालेलं आहे. हे तुम्ही गरमागरम भाताबरोबरही खाऊ शकता. इतकं छान लागतं ना, खूप भन्नाट लागतं. आणि तुम्ही बघू शकता कलरही किती सुंदर आलेला आहे आणि चवीला तर इतकं अप्रतिम होतं ना हे. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि कशी वाटली ही रेसिपी हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आजची आपली उडदाचं घुटं ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. आणि हो, बाजूची बेल आयकनही प्रेस करा. यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन.